Hello friends, welcome to my channel. Friends, today we are going to learn Bridge course Standard 9 Mathematics Part 1 and 2 and days 27. 27 डेजचा मित्रांनो आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि तो तुम्ही पाहणार आहात. मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे मित्रांनो तुमच्या मित्रांना सुद्धा ते शेअर करा. चला मित्रांनो सुरुवात करूया. स्टँडर्ड 9 Mathematics Part 1 and 2 Day 27. Today's topic is rhombus. Definition of rhombus: if all sides of a quadrilateral are equal length means congruent, it is called rhombus. मित्रांनो रॉम्बसला मराठीमध्ये समभुज चौकोन असे म्हणतात आणि सगळ्या साईड्स मित्रांनो सगळ्या बाजू जर त्याच्या इक्वल असतील तर तो क्वाड्रिलॅटरल जो आहे तो रॉम्बस असतो असं आपल्याला म्हणता येईल. आता बघा मित्रांनो इथे आपल्याला फिगर काढून दिलेली आहे. क्वाड्रिलॅटरल EFGH इज अ रॉम्बस. का तर ही बाजू ही बाजू ही बाजू ही बाजू 4 साइड्स कशा आहेत त्याच्या कॉन्ग्रुएंट आहेत. सो इट इज रॉम्बस. मग याच्या प्रॉपर्टीज काय आहेत मित्रांनो ते आपण बघूया आधी. प्रॉपर्टीज बघा. अपोजिट अँगल्स ऑफ अ रॉम्बस आर कॉन्ग्रुएंट. आता मित्रांनो अपोजिट अँगल्स कोणता होणार तर अँगल ई असेल. सो ईचा अपोजिट अँगल कोणता असेल तर जी असेल. सो अँगल ई इज इक्वल टू अँगल जी बिकॉज both are opposite angles. Similarly, angle F and angle H are also congruent because they are also opposite. म्हणून मित्रांनो अँगल F आणि H सुद्धा काय असणार आहे कॉन्ग्रुएंट असणार आहे आणि ते सुद्धा आपल्याला इथे दिलेलं आहे. ओके. डायगनल्स बायसेक्ट अपोजिट अँगल्स ऑफ अ रॉम्बस. आता मित्रांनो डायगनल जे आहेत हे काय करतात बायसेक्ट करतात अपोजिट अँगलला. आता फॉर एक्झाम्पल मित्रांनो EG जो आहे हा समजा डायगनल आहे आणि अँगल ई आणि अँगल जीला सुद्धा तो काय करतो बायसेक्ट करतो. म्हणजे काय नेमकं मित्रांनो सपोज अँगल ई इज इक्वल टू 120 डिग्री येतो. ओके. तर मित्रांनो हा पूर्ण 120 डिग्री आहे परंतु हा जो डायगनल आहे त्याचं दोन भागात बायसेक्ट दोन भागामध्ये त्याने हे केलं आहे. हा एक भाग आणि हा एक भाग. हा जर 120 असेल तर मित्रांनो हा 60 येणार आणि हा सुद्धा 60 येणार. म्हणून आपण म्हणतो डायगनल बायसेक्ट अपोजिट अँगल्स ऑफ अ रॉम्बस. ओके. आता मित्रांनो थर्ड प्रॉपर्टी काय ती बघूया. डायगनल्स बायसेक्ट ईच अदर अँड दे आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. मित्रांनो हे जे रॉम्बसचे डायगनल्स आहेत EG आणि FH हे काय बायसेक्ट तर करतातच. म्हणजेच काय बायसेक्ट म्हणजे काय EM जेवढं असणार आहे तेवढंच असणार आहे MG. ओके. सिमिलरली FM इज इक्वल टू MH म्हणजे काय बायसेक्ट केलं बायसेक्ट करतात आणि ते परपेंडिक्युलर सुद्धा असतात. म्हणजे मित्रांनो EG अँड FH हे डायगनल जे आहेत हे कसे असतात परपेंडिक्युलर सुद्धा असतात. म्हणजे हा जो मधला अँगल आहे हा 90 तयार करतात. म्हणून आपण म्हणतो डायगनल बायसेक्ट ईच अदर अँड दे आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. ते एकमेकांना कसे असतात परपेंडिक्युलर असतात. मित्रांनो या 3 प्रॉपर्टी आहेत अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्या लक्षात ठेवा. इझी आहेत. पहिली प्रॉपर्टी काय तर अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट म्हणजे अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट घेतात. त्याचप्रमाणे मित्रांनो हे जे डायगनल्स आहेत हे काय करतात अपोजिट अँगलला काय करतात ते बायसेक्ट करतात म्हणजे सारख्या दोन कोणांमध्ये त्याचं विभाजन करतात. आणि थर्ड जी आहे डायगनल बायसेक्ट ईच अदर म्हणजेच दुभागतात सारखे दोन भाग करतात त्यांचे आणि परपेंडिक्युलर टू ईच अदर म्हणजे प्रत्येक अँगल जो इकडचा हा 90 असेल हा 90 असेल या पद्धतीने ते एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. ओके मित्रांनो आता काही सम आहे ते आपण बघूया आणि एक्सरसाइज आपण सॉल्व करणार आहोत. आता इथे मित्रांनो बघा हे तर आपल्याला सॉल्व करून दिलं त्यामुळे तुम्ही इथून लिहू शकाल. लेंथ ऑफ डायगनल्स ऑफ अ रॉम्बस ABCD आर 16 अँड 12 सेंटीमीटर. फाइंड द साइड अँड पिरिमीटर ऑफ रॉम्बस. मित्रांनो रॉम्बस दिलेला आहे मी आकृती काढून ठेवली. ओके. आता मित्रांनो यामध्ये आपल्याला दिलेलं काय आहे तर लेंथ ऑफ डायगनल्स दिले आहेत 16 आणि 12. सपोज फ्रेंड्स BD जो आहे हा 16 आहे समजा नाही का. इथे लिहितो मी ABCD और इज अ रॉम्बस. ओके. आणि याचे जे डायगनल्स आहेत फ्रेंड्स ते आपण लिहूया. पहिला घेऊया आपण समजा BD घेऊया. हा मित्रांनो समजा आहे 16 जे आपल्याला दिलंय ते लिहितोय. आणि नंतर दुसरा जो आहे मित्रांनो तो आपल्याला घेऊया AC तो आहे सपोज 12. ओके. वी नो फ्रेंड्स द प्रॉपर्टी ऑफ रॉम्बस. प्रॉपर्टी आपण काय शिकलो मित्रांनो नाही का
प्रॉपर्टीमध्ये आपल्याला सांगता येईल, ज्या 3 प्रॉपर्टी शिकलो आपण त्यामध्ये आपल्याला सांगता येईल डायगनल्स बायसेक्ट इच अदर अँड परपेंडिक्युलर टू इच अदर, हे आपण शिकलेलो आहेत मित्रांनो, नाही का. लिहूया, डायगनल्स बायसेक्ट इच अदर बायसेक्टही करतात ते, आणि मित्रांनो काय करतात ते परपेंडिक्युलर सुद्धा असतात. अँड परपेंडिक्युलर टू इच अदर मग मित्रांनो या फिगरमध्ये मी दाखवतोय जरा बघा. BD जो आहे तो 16 आहे. ओके, आता याला काहीतरी नाव आपण द्यायचं, समजा P मध्ये ते होतात इंटरसेक्ट करतात. ओके, आणि AC जो आहे मित्रांनो सपोज तो घेऊया आपण 12. हा पूर्ण जो आहे 12 आहे आणि हा जो आहे पूर्ण आहे तो 16 आहे. आता मित्रांनो डायगोनल बायसेक्ट इच अदर आहेत, इंटरसेक्टिंग पॉईंट P आहे, हा टोटल 16 आहे. तर ऑब्व्हियसली मित्रांनो हा किती असणार आहे, तर DP 8 येणार आणि BP सुद्धा 8 येणार. आणि इकडे जर बघितलं मित्रांनो तो AP जो AC जो आहे तो 12 आहे, म्हणजे AP किती येणार, तो सुद्धा बायसेक्ट करतोय, म्हणजे 12 येतं 6 येणार. हे तुमच्या लक्षात आलं असेल. मग लिहूया AP इज इक्वल टू 1/2 इंटू AC, कारण काय मित्रांनो बायसेक्ट करतोय हा, नाही का. P जो आहे तो बायसेक्ट करतोय म्हणजे ACच्या हाफ असणार आहे. सो AP इज इक्वल टू 1/2 इंटू AC. सो AC इज इक्वल टू 12. सो वी गेट AP इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. AP मित्रांनो 6 मिळाला. इकडे बघा BD सुद्धा किती मित्रांनो 16 आहे. इथे सुद्धा आपल्याला लिहिता येईल BP इज इक्वल टू DP काढूया आपण. DP इज इक्वल टू हा जो आहे हा 8 येणार. कसा येणार तो 1/2 इंटू BD, 1/2 इंटू BD, आणि BD आपल्याला दिला आहे 16. सो 1/2 इंटू 16. सो वी गेट DP इज इक्वल टू 8. मग मित्रांनो हा मिळाला आहे 6. हा इथून एवढा 6 आहे. हा किती आला, तर हा आला 8. हे 16 आपण राहू देऊया ऐकलंय. आता मित्रांनो हे परपेंडिक्युलर सुद्धा यायला आहेत ना. डायगोनल बायसेक्ट इच अदर म्हणजे सारखे 2 भाग केले, 12चा 6 केला, 16चा 8 केला. आता हा परपेंडिक्युलर पण आहे, नाही का, परपेंडिक्युलर टू इच अदर. सो वी कॅन राईट हिअर अँगल APD इज इक्वल टू 90 by the property of rhombus. Okay, so in triangle APD is 90, so it is right angle triangle. So using the Pythagoras theorem, by Pythagoras theorem, Pythagoras theorem काय मित्रांनो, आता हा ट्रायंगल आपण घेतलाय APD, this is 90 degree means right angle. So opposite sides means AD is here hypotenuse, and we know the Pythagoras theorem, hypotenuse square is equal to side square plus second side square. Okay, so right here length of AD काय तो मित्रांनो बघा, hypotenuse आहे length of AD. So length of AD square is equal to length of AP square plus length of DP square. लक्षात घ्या मित्रांनो, हा AD चा स्क्वेअर बरोबर AP चा स्क्वेअर अधिक PD चा स्क्वेअर आपण केला. किमती टाकून देऊया, या किमती आपल्याला माहिती आहेत. ही AP आहे 6, DP आहे 8. लिहूया 6 स्क्वेअर plus 8 square. We know 6 square is 36, 8 square is 64. So total is 100. This is length of AD square. Taking square root of both sides. स्क्वेअर रूट जे आता आपण घेतलं तर काय मिळेल मित्रांनो, हा स्क्वेअर जाईल म्हणजे फक्त शिल्लक राहील AD, अँड 100चं स्क्वेअर रूट किती येणार 10. सो AD इज इक्वल टू 10. आता मित्रांनो AD जो आहे तो आपल्याला 10 मिळाला. आपल्याला काय विचारलं होतं मित्रांनो, आपल्याला विचारली साईड, ती आपण काढली. AD म्हणजे काय, ती साईड या रॉम्बसची, ती आली आहे 10. आणि नंतर विचारले पेरिमीटर ऑफ रॉम्बस. आता पेरिमीटर मीन्स व्हॉट, ॲडिशन ऑफ ऑल साइड्स मीन्स AB प्लस BC प्लस CD इज प्लस AD इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ रॉम्बस. और जर फॉर्म्युला तयार करायचा असेल तो आपल्याला लिहिता येईल पेरिमीटर इज इक्वल टू 4 इंटू साईड, नाही का. आपण लिहूया, इथे लिहिता येईल आपल्याला साईड इज इक्वल टू AD अँड इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. वी नो फ्रेंड्स ऑल साइड्स आर इक्वल मीन्स सगळ्या साईडची लांबी किती येणार 10च येणार. म्हणजे AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू AC नाही AB BC CD हा डायगोनल होऊन जाईल AD इज इक्वल टू 10 बिकॉज ऑल साइड्स आर इक्वल. आता पेरिमीटर विचारले, पेरिमीटर ऑफ रॉम्बस इज इक्वल टू फॉर्म्युला आहे मित्रांनो 4 इंटू साईड.
सो 4 अँड साईड इज 10, सो इज इक्वल टू 40 सेंटीमीटर. मग पिरिमीटर आली 40 सेंटीमीटर आणि साईड आली आहे मित्रांनो 10 सेंटीमीटर. आय होप तुम्हाला हे गणितही कळालं असेल. मित्रांनो पुढचं गणित घेऊया पटकन. मेजर ऑफ वन अँगल ऑफ रॉम्बस इज 50. फाइंड द मेजर ऑफ रिमेनिंग 3 अँगल्स. ओके मित्रांनो, एक अँगल जो रॉम्बसचा 50 दिला. आपण एक फिगर काढली आहे, त्याला आपण सपोज हा 50 घेतो मी. ओके, इन क्वाड्रिलेटरल ABCD इन रॉम्बस म्हणूया, त्यापेक्षा रॉम्बसच दिलेला आहे आपल्याला. हा इन रॉम्बस ABCD अँगल B इज इक्वल टू 50. आता मित्रांनो हा आपल्याला 50 दिला आहे आणि काय विचारलं आपल्याला, फाइंड द मेजर ऑफ रिमेनिंग 3 अँगल्स. ओके, तर मित्रांनो आपल्याला आपण प्रॉपर्टी शिकलेलो आहोत नाही का. तर अपोजिट अँगल्स ऑफ रॉम्बस आर कॉन्ग्रुएंट नाही का. लिहूया, अपोजिट अँगल्स ऑफ रॉम्बस आर कॉन्ग्रुएंट. आता मित्रांनो अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर बीचा अपोजिट अँगल कोणता आहे, तो ऑब्व्हियसली डी सांगणार तुम्ही. लिहून टाका, अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल डी अँड अँगल बी इज 50, सो अँगल डी इज ऑल्सो 50. मग मित्रांनो डी तर मिळाला, हा 50 झाला. आता मित्रांनो ए आणि सी कसे काढणार, तर आपल्याला माहिती मित्रांनो ABCD या सर्व अँगलची जी आपण सम केली नाही का, तर किती येणार, ती 360 येणार. ॲडिशन केली तर ती किती येणार, 360 येणार. सो लिहूया, क्वाड्रिलेटरल इन क्वाड्रिलेटरल ABCD मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल B प्लस मेजर ऑफ अँगल C प्लस मेजर ऑफ अँगल D इज इक्वल टू 360. रिझन काय लिहिणार मित्रांनो, अँगल ऑफ क्वाड्रिलेटरल्स, सम ऑफ angles of quadrilateral are 360. मित्रांनो टोटल किती असते, 360 असते. आता यापैकी बी आणि डी तर आपल्याला माहिती आहे. सो मेजर ऑफ अँगल ए प्लस बी इज इक्वल टू 50 प्लस मेजर ऑफ अँगल सी अगेन मेजर ऑफ डी इज 50 इज इक्वल टू 360. सो मेजर ऑफ ए प्लस मेजर ऑफ सी प्लस मेजर ऑफ सी इज इक्वल टू 360 आणि हा 50 आणि हा 50 तिकडे घ्या म्हणजे 100 तिकडे जातील 100. सो मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 260. आता मित्रांनो अँगल ए आणि अँगल सी काय आले, यांची सम किती आली, 260 आली. आणि वी नो फ्रेंड्स अँगल ए अँड अँगल सी आर ऑपोजिट्स अँगल, सो दे आर इक्वल नाही का. बट अँगल ए इज इक्वल टू अँगल सी, ऑपोजिट अँगल्स आहेत त्यामुळे ते इक्वल असणार आहेत. मग मित्रांनो मेजर ऑफ अँगलच्या जागी आपण मेजर ऑफ सी लिहिला तरी चालेल. तर लिहूया मेजर ऑफ अँगल ए प्लस सीची व्हॅल्यू ए टाकूया. मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 260. ए मीन्स 2 टाइम्स मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 260. सो मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 260 अपॉन 2, दॅट इज मेजर ऑफ अँगल इज इक्वल टू 130. हा येणार मित्रांनो 130, 260 अपॉन 2. मग मित्रांनो हा 130 आला आणि हा त्याचा ऑपोजिट अँगल आहे म्हणजे हा सुद्धा किती येणार 130. सो वी राईट हिअर मेजर ऑफ अँगल सी इज ऑल्सो 130. अशा पद्धतीने मित्रांनो अँगल ए, अँगल सी आणि अँगल बी जो आपल्याला काढायचा तो आपला काढून झाला आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला कळालं असेल. भेटूया उद्या. तोपर्यंत थँक्यू, टेक केअर.